चोर जेव्हा विचार मनामध्ये आला की ही घंटाच आपण काढून घेऊन जाऊ, आणि उपाय काय, कशी काढायची घंटा? ही जी घंटा होती या घंटेचं वजन चोरापेक्षा जास्त होतं. चोरानं जेव्हा विचार केला ही घंटा कशी काढावी, आणि जसा उपाय लक्षात आला, या चोरानं त्या शिवपिंडीवरती पाय देऊन घंटेला हात लावला आणि माझे भोळे महादेव यांना वाटलं, अरे या माझ्या भक्तानं त्याचा देहच मला अर्पण केला. म्हणून या चोरावरती भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन त्या ठिकाणी प्रकट झाले होते. भोलेनाथ प्रकट झाले. जसं भोलेनाथांना पाहिलं या चोरानं, थरथरतोय चोर, घाबरला, एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला, थरथरतोय. अरे आता भोलेनाथ प्रकट झाले, रागात असतील, क्रोधात असतील, मी कपट भावानं या ठिकाणी आलो, म्हणून हे भोलेनाथ मला आता नक्कीच काहीतरी दंड देणार, शिक्षा करणार. चोर घाबरतोय. चोर घाबरतोय, चिंतेमध्ये आहे. आता समोर काय घडेल, काय होईल माहिती नाही. या चोरानं थरथर कापावर थरथरतोय. तेवढ्यात माझे भोलेनाथ म्हणतायत, माग माग भोले शंकर, माग माग भोले शंकर, लेले तू मन चाहावर, लेले तू मन चाहावर, चोरा का पेंढर कर, देख रहा है इधर उधर, चोर घड़ा का पेंढर कर, देख रहा है इधर उधर, ऐसा चोर चंगा हो, झूठा अपनी बाबा सब कुछ है तू बोला वाला, मेरा वाला है तेरे वाला, भगवान भोलेनाथ प्रकट झाले आणि म्हणतात, ते भक्ता माग, तुला काय मागायचंय, काय देऊ तुला? अगदी तुला अपेक्षित असलेला वर मी तुला देणार आहे, बोल तुला काय पाहिजे, काय देऊ? चोर थरथरतच होता. अरे हे काय बोलतायत भगवान, काय बोलतायत, काय सांगतायत? मी तर कपट भावानं या ठिकाणी आलो, चोरी करण्यासाठी आलो, आणि हे भोळे महादेव म्हणतायत माग, काय मागायचं? आश्चर्य वाटलं आणि हा चोरच सांगू लागला, बाबा मी कपटी आहे, मी लबाड आहे, चोरी करण्यासाठी या ठिकाणी आलो, आणि तुम्ही म्हणताय की तुला काय मागायचं ते माग. भोलेनाथांनी सांगावं, कोई मेवा मोदक लाता है, कोई गणगण मुझ पे चढ़ाता है, तूने तो अपना तन कर दिया मुझको अर्पण, पर तूने तो अपना तन कर दिया मुझको अर्पण,
का तर अरे मला कोणी मेवा देत, कोणी मोदक अर्पण करत, कोणी बेलपत्र वाहत, कोणी जलधारा वाहत, कोणी भस्म लावत, कोणी चंदन लावत, पण अरे तू तर तुझा देहच मला अर्पण केला, देहच मला समर्पित केला, म्हणून तू चोर नाही, तू कपटी नाही, तू माझा भक्त आहे. हे भगवान भोलेनाथ किती भोळे आहेत पहा, आणि कशा प्रकारे एका चोरावरती सुद्धा कृपा केली, चोराला सुद्धा भक्त म्हणून स्वीकारलं आणि कृपा केली, वर मागायला सांगितला. भोलेनाथांचा भोळेपणा यातून तुम्हा आम्हाला दिसतो, आणि नव्हे नव्हे एक प्रकारे भक्ताचं रक्षण हे भोले बाबा करतात. सारे जग काहे मोर रखवाला, सारे जग काहे मोर रखवाला, मेरा भोला है श्री राला. बोला 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 उमापती महादेव की. आपल्या चोरासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. सुंदर असं चोराचं पात्र निभावलं अशा आमच्या साक्षीताई, आणि भोलेनाथांचं पात्र निभावलंय आमच्या जागृतीताई. सुंदर असं झाकी दर्शन या ठिकाणी झालेलं आहे.